उन्हाळा आलाय, प्रत्येकाला प्रश्न पडतो की पाणी किती प्यावं. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्याला समजत नाही की आपण पाणी किती प्यावं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाण्याची पातळी कमी होणे हे उन्हाळ्यामध्ये कॉमन आहे. पण ह्या पाणी व्यवस्थित व्हावं, शरीरामध्ये मेंटेन राहावं, आर्द्रता असेल, ओलावा असेल, रक्त, मांस हे सर्व जे काही सप्त धातू आहे शरीरातले, हे संतुलित राहण्यासाठी पाण्याची शरीराला अत्यंत गरज आहे. ह्या सृष्टीमध्ये जसं 75% पाणी आहे तसं शरीरातही 70 ते 75% पाणी आहे. परंतु प्रत्येक वयानुसार, प्रत्येक मोसमानुसार आपल्याला पाणी कमी जादा प्रमाणात घ्यावं लागतं. माझ्या मते पाणी कसं प्यावं, तर त्याचं उत्तर आहे की आपल्या वजनाच्या सर्वसाधारण 40 ml पर kg या प्रमाणात पाणी व्हावं. उदाहरणार्थ तुम्ही 50 किलोचे आहात असं गृहीत धरा, तर 5-20 म्हणजे 2000 ml म्हणजे किंमत कमी तुम्ही 2 लिटर तरी पाणी पिलंच पाहिजे. कोणताही मोसम असू दे. उन्हाळ्यामध्ये 10 ते 20% तुमच्या कार्यानुसार, कामानुसार आणि तुमच्या वातावरणानुसार तुम्ही ठरवायचं आहे की ते 10 ते 20% पाणी तुम्ही वाढवू शकता. आणि हो, अशा अनेक विषयांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.